नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि एका नवीन युद्धाची भर पडली। अखेर 40 दिवसांनी हे युद्ध शांत झाले, पण या 40 दिवसात अनेक नाट्यमय घडामोडी आंतरराष्ट्रीय राजकारणात घडत होत्या। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं होतं की येत्या 5 ते 6 दिवसात किंवा फार फार तर आठवड्याभरात हे युद्ध थांबेल, पण ही आशा फेल ठरली आणि हे युद्ध 40 दिवस लांबलं। आता 8 एप्रिलला युद्धविराम घोषित झाला असला, तो जाहीर झाला असला तरी तो पूर्णविराम नाहीये आणि हा पश्चिम आशिया अजूनही धुमसतोय। आता त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहेत, दोघांचेही काही काही अटी आहेत, पण आता ही चर्चा नक्की कशी होणार, सकारात्मक होणार का, पश्चिम आशिया असाच धुमसत राहणार का, या सगळ्यामध्ये इस्रायलची नेमकी भूमिका काय आहे, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत। आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या चर्चेच्या भागातून जाणून घेणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर। नमस्कार सर। नमस्कार भाई। मी साप्ताहिक विवेक मध्ये खूप मनापासून स्वागत करते। धन्यवाद। खरं म्हणजे नेने सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण नेने सरांची कथा युद्धाच्या ही एक युद्धविषयक मालिका आपल्या चॅनलवर सुरू आहे आणि त्यातून ते खरंच खूप डिटेल आणि अगदी आपल्याला माहिती नसलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। म्हणजे या युद्धामधल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुमच्याकडनं आम्ही जाणून घेतच असतो, पण आज आपण चर्चा करणार आहोत कारण बरेच प्रश्न या युद्धामुळे निर्माण झालेत। खरं म्हणजे युद्ध सुरू करताना अमेरिका आणि इस्रायल हे एक होते आणि त्या दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला, पण सीज फायर करताना फक्त अमेरिका पुढे दिसत होता। यामध्ये इस्रायलची नेमकी भूमिका काय होती, कारण इस्रायलला सीज फायर करणं हे मान्य नव्हतं आणि सीज फायर नंतर सुद्धा इस्रायल आणि इराण यांच्यातले हल्ले सुरूच होते। मग यामध्ये इस्रायलची नेमकी भूमिका काय? इस्रायल या युद्धामध्ये आला तो म्हणजे इस्रायलच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे। कारण इराणनी पब्लिकली असं सांगितलेलं आहे की आमच्याकडे अणुबॉम्ब आला की आम्ही पहिल्यांदा तो इस्रायलवर टाकू, कारण ज्यू लोकांना म्हणजे यहुदी लोकांना मुळे जगण्याचा हक्कच नाही आहे, अशी त्यांची भूमिका आहे। आता ही भूमिका नुसती आडमुठेपणाची नाही, इराणचा आणि इस्रायलचा काहीही संबंध नाही आहे। त्यांच्या सीमा एक दुसऱ्यांपासून जवळजवळ 2000 किलोमीटर लांब आहेत। त्यांनी एकमेकांचे भांडायचं कुठलंही कारण नाही आहे। फक्त इराणचं जे धार्मिक शासन आहे, कट्टर धार्मिक शासन, त्यांना मुसलमानांचं नेतृत्व, सगळ्या इस्लामी जगताचं नेतृत्व करायचं आहे आणि इस्लामी जगताला सलणारा काटा कुठला तर इस्रायल, म्हणून त्यांनी इस्रायलच्या विरोधी भूमिका घेतली, नाही तर त्यांचं काही इस्रायलची भांडण नव्हतं। खरं म्हणजे हे कट्टर इस्लामी शासन खोमेनी जेव्हा आला त्याच्या आधीपर्यंत शाह ऑफ इराणचे इस्रायल घनिष्ठ मित्रसंबंध होते। इस्रायलनी इराणला खूप मदत केलेली आहे, त्यांना मातीविना शेती वगैरे सगळं इस्रायलने इराणला शिकवलेलं आहे। परंतु शाह गेल्यानंतर, खोमेनी आल्यानंतर त्यांनी ठरवलं की इस्रायल हा सगळ्या मुसलमानांचा शत्रू आणि आम्ही मुस्लिमांचा जर लीडर व्हायचं असलं तर आम्हाला या शत्रूला नेस्तनाबूत केलंच पाहिजे, म्हणून त्याच्यात उतरले। पण अशी भूमिका जर एखाद्याने घेतली की आम्हाला इस्रायल जिवंतच नको आहे, ज्यू जिवंत असले पाहिजेत नसले पाहिजेत वगैरे, तर त्यांच्याविरुद्ध काहीतरी करायलाच लागतं। तर इस्रायलचं पहिल्यापासूनच सांगणं होतं की जो देश आमच्या विरुद्ध अणुबॉम्ब तयार करेल त्याला आम्ही ठोकून काढू, आम्ही त्यांचा अणुबॉम्ब तयार होऊ देणार नाही। आणि त्याच कारणाकरता इस्रायल या युद्धात उतरला। अमेरिका या युद्धात 2 कारणाकरता उतरलं। एक म्हणजे संपूर्ण पश्चिम आशियावरती अमेरिकेला स्वतःचं प्रभुत्व हवं, कारण तिथे तेल आहे, त्या तेलावरती त्यांना स्वतःचं प्रभुत्व हवं। दुसरं म्हणजे इराणचं सर्वात जास्ती तेल हे चीनला जातं। अमेरिकेचा शत्रू इराण नाही, पश्चिम आशियातले देश नाही, खरं म्हणजे आता रशियासुद्धा नाही, तो आहे चीन। तर चीनला उत्तर देण्याकरता पहिल्यांदा चीनला तेल कोण पुरवतं तर व्हेनेझुएला आणि इराण। व्हेनेझुएला संपवून टाकला, त्यांनी कब्जातच घेतला, नाही तर व्हेनेझुएला हल्ला करायचं काय कारण होतं ट्रम्पना, चीनचा पुरवठा थांबायचा। तसंच आता इराण एकदा त्यांनी ताब्यात घेतला की चीनचा तेल पुरवठा थांबेल, तो थांबल्यानंतर चीनला काहीच करता येणार नाही आणि चीन जो अमेरिकेला रिप्लेस करायची सध्या वल्गना करतोय ते शक्य होणार नाही, हे त्याचं खरं कारण आहे। मग इस्रायलला मी म्हटलं असं अस्तित्वाची लढाई होती, त्यामुळे हे युद्ध बिना इराणच्या खच्चीकरणानंतर जर थांबलं, खच्चीकरण नाही होऊ शकलं तर पुन्हा इराण त्यांना नष्ट करायला बघेल। त्यामुळे या ज्या अटी आहेत, 2 अटी, की न्यूक्लिअर बॉम्ब इराणनी बनवायचा नाही आणि त्यांनी
इस्रायलवरती हल्ला करायचा नाही, म्हणजे इस्रायलशी तसं भांडण करायचं नाही, या अटी इस्रायलकरता अतिशय महत्त्वाच्या होत्या. आणि होर्मुझची समुद्रधुनी ही अट सगळ्या जगाकरता महत्त्वाची आहे. तर इस्रायल म्हणलं की तुम्ही काय करत राहा, माझं भांडण खरं म्हणजे नजीकचं भांडण आहे हिजबुल्लाशी. आता हिजबुल्ला हे इराणनीच समर्थित केलेलं दहशतवादी खेळणं आहे, बाहुलं आहे. तर त्याच्यावरती ते म्हणले आम्ही हल्ला करतच राहू, आम्ही इराणवर आता हल्ला करत नाही तुम्ही म्हटलात म्हणून, परंतु हिजबुल्लाला आम्ही सोडणार नाही. आणि त्यांनी इतके भीषण हल्ले केले आहेत, गेल्या 30 वर्षात झाले नाहीत इतके भयानक हल्ले हिजबुल्लाने सध्या सहन केलेले आहेत. आणि इराण थैथयाट करत आहे की त्यांना थांबायला सांगा, अशी परिस्थिती आहे. बरोबर. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांचे संबंध किती गुंतागुंतीचे असतात हे यातून कळतं. आता यामध्ये पाकिस्तान यांची एक भूमिका आहे, कारण पाकिस्तान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक ट्विट केलं, एक्सवर पोस्ट केली की इस्रायल हा देश संपूर्ण मानवतेसाठीच शाप आहे, कॅन्सर आहे. आणि यावर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान घाबरलं आणि त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. आता जगाला माहिती आहे की पाकिस्तान हे अमेरिकेच्या हातातलं एक कळसूत्री भावलं आहे, म्हणजे अमेरिका सांगेल तसं पाकिस्तान वागतं. पण कुठेतरी आता अमेरिका पाकिस्तानला हाताशी धरून इस्रायलवर सुद्धा निशाणा साधते का? नाही, अमेरिका आपण म्हटलं ना, म्हणजे अमेरिका एकसंध अमेरिका कधीच नसते. डेमोक्रॅट आणि रिपब्लिक दोन पक्ष असतात. डेमोक्रॅट पक्षाचा नैसर्गिक ओढा तिथल्या इस्लामी लोकांकडे आहे आणि त्यांच्यातल्या काही लोकांनी ही फूस दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अगदी बरोबर सांगितलंस तू की पाकिस्तानला स्वतःचं असतं काही नेतृत्व नाही आहे, अस्तित्व नाही आहे, धोरण नाही आहे, भूमिका नाही आहे. हे जे सांगतात राजा बोले दळ आहे तसा तो प्रकार आहे. तर एक चावून बघायचं इस्रायलला म्हणून त्यांनी सांगितलं, पण हा भावनेच्या भरात इतका वाहवत गेला, त्यांनी कॅन्सर वगैरे भूमिका घेतली. तर ही भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणात कुठेच चालत नाही. तुम्ही एखादा समाज संपायला बघता तर हे बोलता येत नाही ना, करा तुम्ही, म्हणजे करतातच लोक, पण बोलायचं नसतं. हे ते बोलून चुकले, कारण ख्वाजा आसिफना एकूणच तोंडावरती त्यांच्या कंट्रोल नाही आहे. ते कधीही काही बोलतात. त्यांनीच नाही का सांगितलं की आमच्यावरती जर अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही दिल्ली आणि मुंबई बेचिराग करू. अरे तुझी अवकात काय, तुझा पगार किती, तुझं तोंड किती उघडतोयस, पण ते सगळे विसरतात स्वतःला. आणि हे एकदा इस्रायलला कळल्यानंतर इस्रायलच्या सैन्यप्रमुखांनी आणि परराष्ट्रमंत्र्यांनी इतकं तुफान उत्तर दिलं यांना की आता तुम्हाला बघून घेतो, या सगळ्यांची वाट लावली, तर तुमची वाट लावायला आम्हाला काही जड जाणार नाही. ते ऐकल्यावर मुनीर इतका घाबरला, त्याने या ख्वाजा आसिफचा कान पकडला आणि त्याला ती पोस्ट डिलीट करायला लावली. पण एवढंही त्यांना समजत नाही की डिजिटलवरती काहीही तुम्ही दावटलं की ते डिलीट होतच नाही. तुम्हाला ती अनडिलीटेड पोस्ट पाहता येते, ती अजूनसुद्धा पाहता येते. त्यामुळे यांचा खुळेपणा अनेक उघडकीला आला, असा हा प्रकार आहे. पण हे जे ख्वाजा आसिफ करायला बघतायत ती खरं म्हणजे पाकिस्तानची खरी भूमिका आहे. फक्त ती बोलायची नसते, ते बोलून गेले. कारण तेवढा पाचपोस्ट त्या माणसाला नाही आहे, ते काहीतरी बडबडतात आणि तसं झालं. पण हेच एक कारण आहे की इस्रायल म्हणते की मी काही तुमचा जो पीस डील चाललाय तो तुम्ही करत राहा, मला त्याचा काही संबंध नाही. माझा हिजबुल्लाशी प्रॉब्लेम आहे, माझा हुतींशी प्रॉब्लेम आहे आणि माझा हमासशी प्रॉब्लेम आहे. त्या तिघांना मी ठोकतच राहणार. आणि आत्ता आपण बोलतोय या क्षणाला त्यांनी इतके भयानक हल्ले चढवलेत लेबनॉनवरती की काही विचारता सोय नाही. आणि त्यांनी एक फार छान ट्रिक केली. ते म्हणले आमच्या लेबनॉनशी शांती वार्ता चालूच आहे. हिजबुल्ला म्हणजे लेबनॉन नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हिजबुल्ला हा लेबनॉनमधला एक अतिरेकी गट आहे ज्याला इराण समर्थन देतो. पण लेबनॉन सरकारला शांतता पाहिजे इस्रायल बरोबर, पण त्यांना हिजबुल्ला आटोपत नाही आहे. म्हणून इस्रायलने सांगितलं आम्ही तुम्हाला तो आटोपून देतो. असा हा सगळा प्रकार चाललाय. म्हणजे या सगळ्यात पाहिलं तर इस्रायल त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. पण सीज फायर करताना अमेरिकेने इस्रायलची भूमिका लक्षात घेतली नाही का, किंवा काही त्यांच्यात चर्चा झाली नाहीये का? ती तर फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय झालं, सीज फायर करायला त्यांनी कोणाला सांगितलं तर या दो कोडी का मुल्क पाकिस्तान. एक फार चांगला आपल्याकडे म्हण आहे की शहाण्याचे व्हावे चाकर, मूर्खाचा होऊ नये धनी. यांनी जे पाळलेलं आहे राष्ट्र इतकं मूर्ख राष्ट्र आहे, त्यांच्या पंतप्रधानाला कळत नाही की ट्विटरवरची वस्तू पुसून आपण टाकू शकत नाही. त्यांनी ते अमेरिकेने ड्राफ्ट पाठवलं, ते तसंच तसं छापलं. काय म्हणजे बिनडोकच लोक आहेत. तर अशा लोकांकडनं तुम्ही जर तुमचं काम करायला गेला तर ते तुमचं काम बिघडवूनच ठेवतील. आणि तोच प्रकार सध्या पाकिस्तान जोमानी करत आहे. काहीही वागतात, काहीही बोलतात. मग अमेरिका त्यांना चपराक देते, ती पण ते खातात. आणि पुन्हा त्यांना ऑप्शन नाही आहे, त्यांना भीक पाहिजे, ती अमेरिका सध्या देत आहे म्हणून ते अमेरिकेकडे, अशी ती परिस्थिती. बरोबर. म्हणजे पाकिस्तान मुळातच कर्जबाजारी झालाय, त्यामुळे त्यांची काही भूमिका तशी नाहीच आहे. आणखीन एक गंमत आहे,
होर्मुझची सामुद्रधुनी जर थांबली तर पहिला फटका पाकिस्तानला आणि दुसरा चीनला बसतो. पाकिस्तानमध्ये आज तेलाचा थेंब नाही आहे. गाढवावरनं लोक जात आहेत अशी चित्र आहेत. म्हणजे गाढवावर गाढव बसलेलं पाहिजे असलं तर पाकिस्तानचे फोटो बघावेत. आता युद्धविराम झाला आणि स्वतःची पाकिस्तानने पाठ थोपटून घेतली, हे सगळं आहे. पण युद्धविरामाचं एक व्याख्या काय असते की पूर्णपणे शांतता, म्हणजे कोणीच कोणावर हल्ले करणार नाही, ही बेसिक संकल्पना आहे. पण ती इथे कुठेच पाळताना दिसत नाहीये. त्यामुळे एक प्रश्न हा येतो की हा जो पश्चिम आशिया आहे तो असाच कायम पुढेही धुमसत राहणार आहे का? आत्ता तरी असं वाटतंय की ही धग काही थांबायची नाही. आपण याच्या आधी कार्यक्रम केला होता, त्यातही सांगितलं होतं की युद्धविराम वगैरे काही व्हायचं नाही आहे. कारण दोघाही पार्टींना विराम नकोच आहे. काय असतं की क्रिकेट खेळताना एखाद्या बल्लेबाजाला बॅट्समनला जर बॉल लागला तर तो टाईम प्लीज म्हणून हात वर करतो आणि अंपायर म्हणतो बरं बाबा तू स्वतःच्या अंगावर स्प्रे मारून घे, काहीतरी कर आणि परत खेळ किंवा रिटायर हो, काहीतरी एक कर. तर हा टाईम प्लीज आहे. अमेरिकेनेही टाईम प्लीज केला आहे आणि इराणनेही टाईम प्लीज केला आहे की आम्ही आमचे रिग्रुप करतो सैन्य वगैरे आणि पुन्हा हाणामारीला सुरुवातच करायची आहे. कारण मुळात ज्या भूमिका आहेत, अमेरिकेच्या स्पष्ट भूमिका होत्या की तुम्ही होर्मुझ समुद्रधुनी ओपन करायची, तुम्ही न्यूक्लिअर आर्म बनवायचे नाहीत आणि तुम्ही लांब पल्ल्याची मिसाईल्स करायची नाहीत जे अमेरिकेपर्यंत पोहोचतील. एवढंच त्यांचं म्हणणं होतं. इराणला हे सगळंच करायचं आहे आणि वरती म्हणले की तुम्ही नुकसान भरपाई द्या. नुकसान भरपाई कोणी देतं का कधी? मग तुम्ही अशी नाही देत तर आम्ही होर्मुझवरती टोल टॅक्स लावून ती वसूल करू. आपल्याला कल्पना येत नाही. त्यांच्या टोल टॅक्सचा नियम असा आहे, त्यांनीच काढला नियम, की आम्ही प्रत्येक बॅरल, एक बॅरल तेल म्हणजे 159 लिटर असतं. बॅरल लोक आपण वापरतो, आपल्याला माहीत नसतं बॅरल, त्यातनं जवळजवळ 95 लिटर पेट्रोल बाहेर पडतं. तर प्रत्येक बॅरल मागे आम्ही $1 घेणार. आता सर्वात मोठे सुपर टँकर असतात त्याच्यावर 20 लाख बॅरल तेल असतं. तर आम्हाला $20 लाख द्या आणि ते सुद्धा क्रिप्टोत घ्यायचे बरं का. म्हणजे अमेरिका ते थांबवू शकत नाही, जप्त करू शकत नाही, काही करू शकत नाही. म्हणजे वाटमारीच झाली नाही. बरं, होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ना ती फार इंटरेस्टिंग जागा आहे. साधारण 30 किलोमीटर मॅक्सिमम रुंदी आहे अमुक एका भागामध्ये. मग त्याच्याहून जास्त रुंद त्याचं मुख जे आहे ते अतिशय नॅरो आहे. त्या 30 किलोमीटरमधले फक्त 6 किलोमीटर खणलेले चर आहेत, खोल आहे. त्यामुळे हे जे टँकर असतात ना ते टँकर एकदा खूप भरले की ते खूप खाली जातात. तर ते खोल नसले तर टँकर अडकतात. म्हणून ते एका विशिष्ट मार्गानेच येऊ शकतात. तो 2 किलोमीटर मार्ग यायला, 2 किलोमीटर जायला आणि मध्ये 2 किलोमीटरचा पट्टा या दोघांना सेपरेट ठेवायला. या 6 किलोमीटरवर हा सगळा खेळ आहे. तर इराणने त्याची नाकेबंदी अशी काहीतरी केलेली आहे की होर्मुझच्या उत्तरेला, होर्मुझच्या समुद्रधुनीच्या एका बाजूला इराण आहे उत्तरेला, दक्षिणेला ओमान आहे. तर इराणच्या भागामध्ये तिथे बरेचसे डोंगर, टेकड्या वगैरे अशी भूमी आहे. तर त्या डोंगरामध्ये त्यांनी आपली मिसाईलची बॅटरी ठेवलेली आहे. बॅटरी म्हणजे मिसाईलची रांग, त्याला अँटीशिप मिसाईल म्हणतात. आणि ते हे अँटीशिप मिसाईल एखादं जहाज आलं त्यांना वाटलं तर त्याच्यावर ते मारतात. आपण जर जुना गन्स ऑफ नेव्हरॉन सिनेमा पाहिला होता तर त्यात साधारण असं दाखवलं होतं, त्या नेव्हरॉनमध्ये तोफा लपवलेल्या असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवरती ते टाकू शकायचे. आता हे गन्स ऑफ नेव्हरॉनसारखे कमांडो पाठवून बंद पाडणं अमेरिकेला शक्य नाही आहे. अमेरिका इतके दिवस विचार करत होती याच्याकरता काय करायचं. फायनली त्यांना सोल्युशन मिळालं आहे. 2021 साली त्यांनी एक नवीन बॉम्ब डेव्हलप केला आहे, त्याला बंकर बस्टर GBA-72 म्हणतात. तर तो GBA-72 बॉम्ब त्यांनी याच्यावर जर टाकला तर इथे जे मिसाईलचे रांग ठेवली आहे त्याच्या समोरच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या सील होतात. प्रचंड मोठा स्फोट होतो. तर हे साधारण 100 फूट आतपर्यंत कॉन्क्रीट असलं, 15 फूट जाडीचं कॉन्क्रीट हे उद्ध्वस्त करतं. हे फार भयानक बॉम्ब आहेत. ते बॉम्ब टाकायला त्यांनी आता सुरुवात केली. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की होर्मुझच्या समुद्रधुनीतला थ्रेटच आम्ही काढून टाकतोय, म्हणजे पूर्वीप्रमाणे होर्मुझची समुद्रधुनी मोकळी होईल. आणि ती एकदा गेली की इराणच्या हातातलं शेवटचं हुकमाचं पान गळून पडेल. कारण इराणला त्यांनी जगाला त्रास द्यायचा आहे. जगाला त्रास झाला की जग अमेरिकेकडे रडत जाईल की बाबा तुम्ही लढाई थांबवा, हे होर्मुझ ओपन करत नाही आहेत, अशी भूमिका आहे. परंतु तसं होण्याच्या आधीच ट्रम्प त्या होर्मुझचा बंदोबस्त करायला निघालेले आहेत. ते यशस्वी होतात की नाही ते आपल्याला काळच ठरवेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बोलायचं झालं तर अमेरिका फर्स्ट हे त्यांचं धोरण आहे आणि त्याच्यासाठी त्यांची वाढती महत्वाकांक्षा ही जगाला वेठीस धरतीये असं एक चित्र आहे. व्हेनेझुएलाचं तर आपण पाहिलं, त्याच्यानंतर लगेच हे युद्ध सुरू झालं. आता अमेरिकेतली जनता सुद्धा त्यांच्या विरोधात गेली की त्यांच्यामुळे हे युद्ध लादलं गेलं. तिथली जनता सुद्धा त्रस्त आहे आणि संपूर्ण जग पण. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे धोरण किंवा त्यांची ती वाढती महत्वाकांक्षा ही जगासाठी घातक होतीये का? जगाचा विचार केला ना तर 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला जे दाखवलं जातं मीडियाकडनं ते संपूर्ण सत्य नसतं.
डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध मोर्चे निघाले वगैरे, पण ते अशा ठरलेल्या ठिकाणी निघाले की जिथे डेमोक्रॅट पक्षाची सत्ता आहे. डोनाल्ड ट्रम्पचे सहकारी अजिबात विचलित झालेले नाही आहेत. फॉर डोनाल्ड ट्रम्पसुद्धा मोर्चे निघाले, ते मीडिया दाखवत नाही आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी त्याची लोकप्रियता अजिबात लयाला गेली नाही आहे. युद्धातनं आउटकम आला पाहिजे, युद्धामधनं काहीतरी आपल्याला साध्य करायचं, ते साध्य झालं पाहिजे, ही साहजिकच अपेक्षा लोकांची आहे. त्याच्याकरता ते ट्रम्पला धारेवर धरू शकतात. पण तुम्ही युद्धखोर आहात असं ते ट्रम्पला म्हणू शकत नाहीत, कारण ट्रम्पने एकदा फार चांगलं सांगितलं होतं, या युद्धाची सुरुवात खरी बराक ओबामानी जेव्हा इराणशी न्यूक्लिअर डील केलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण तुम्ही अणुबॉम्ब बनवू नका. इराणने त्यांच्या तोंडाला पानं पुसली, पैसेही घेतले आणि अणुबॉम्ब बनवतच राहिले. म्हणून डोनाल्ड ट्रम्पने त्याच्यावरती संबंध खच्चीकरण त्याचं केलेलं आहे आणि ते अतिशय आवश्यक आहे. अमेरिकेच्या जनतेला हे कळलेलं आहे की ट्रम्प हा आपल्याकरताच लढतोय. भारतातल्या जनतेला तर अजून कळत नाही. भारताच्या जनतेला अजून इराणबद्दल भयंकर प्रेम आहे, अमुक आहे तमुक आहे. इराण म्हटलं की आपल्याला तैमूरलंग आणि त्याच्याही नंतर आलेला नादिरशाह आठवला पाहिजे. तैमूरलंग उझबेकी होता, पण नादिरशाह हा इराणी होता आणि त्याने दिल्लीमध्ये कत्लेआम म्हणजे सरसकट कत्तल केलेली आहे. या वृत्तीची लोक इराणवरती राज्य करू शकतात आणि राज्य केलेलं आहे. आताचं सरकारही तोच नमुना आहे. 370 आपण हटवलं, हे लगेच ओरडायला लागले. काश्मीरमध्ये दहशतवाद पहलगाम झाला, हे म्हणले फार छान झालं. यांनी कुठल्याही तऱ्हेने भारताची बाजू घेतलेली नाही आहे. तरी भारतीय नागरिकांना वाटतं की इराणची बाजू आपण घेतली पाहिजे. खरं आहे. आता भारताच्याच भूमिकेकडे मी येणार होते. भारताची पहिल्यापासूनच या युद्धाच्या बाबतीतली भूमिका ही संयत होती. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण हे अतिशय शांत होतं, कोणाचीही बाजू घेतली नाही. इस्रायलचं म्हणायचं झालं तर तो आपला मित्र देश आहे आणि इराणशी आपले व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे कोणाचीही बाजू न घेता भारत शांत राहिला. पण भारताची हीच नीती किंवा ही मुत्सद्देगिरी आपल्याला फायद्याची ठरली की इतर देशांना जो त्रास झाला तो तेलाच्या बाबतीत, इंधनाच्या बाबतीत आपल्याला झाला नाही. पण आपल्याकडच्या विरोधकांची आत्ता एक ओरड आहे की पाकिस्तानच्या गळ्यात जी काही मधला एक मध्यस्थ म्हणून माळ पडली आहे ती आपल्या देशाच्या गळ्यात पडायला हवी होती. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण इथे कसं यशस्वी ठरलंय? ही माळ नसून हा काटेरी मुकुट आहे, ते आता हळूहळू पाकिस्तानच्या लक्षात यायला लागलेलं आहे. कारण आता इथे दोन्हीकडनं लाथा खाण्याची उत्तम सोय पाकिस्तानला झालेली आहे. इराण पाकिस्तानवरती आरोप करते की तुम्ही आम्हाला खोटंच सांगितलं की लेबनॉन वॉज इन्क्लुडेड इन द ट्रीटी. अमेरिका त्यांना म्हणते लेबनॉन वॉज नेव्हर पार्ट ऑफ द ट्रीटी. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची जी PR चीफ आहे कॅरोलाईन लेविट, तिने पब्लिकली येऊन सांगितलं की हा ट्रीटी फाडून फेकून देण्याच्या लायकीचा आहे, हा आम्ही कधीच मान्य केलेलं नाही आहे. हे पाकिस्तानच आपल्याकडनं उगीच काहीतरी सांगत सुटलेलं आहे. आणि आता तर एकूण लक्षात यायला लागलं की पाकिस्तान जर इराणला चीनची मिसाईल्स देत असले तर त्यांचे दिवस आता भरलेले आहेत. अमेरिका त्यांना तसं सोडणार नाही, ट्रम्प तर अजिबात सोडणार नाही. त्यामुळे ती मध्यस्थाची भूमिका पाकिस्तानने करण्याची लायकी त्यांची काहीच नव्हती. मध्यस्थ कसा पाहिजे की ज्याच्या दोन्ही बाजूंनी ऐकलं तरी पाहिजे, याचं कोणीच ऐकत नाही. आणि एकदा सांगितलं होतं की वी स्टँड फ्रॉम द साईड ऑफ इराणी पीपल, नंतर म्हणलं वी स्टँड विथ सौदी अरेबिया. तेव्हा त्यांच्यावरती कोणीतरी सांगितलं होतं यू आर नो लोकस स्टँडी, यू सिम्पली सिट डाऊन, यू हॅव नथिंग टू स्टँड अबाउट. दोन्हीकडे पाय ठेवण्याच्या नादात त्यांचं हसं झालेलं आहे. तसं हसं भारताचं होऊ नये म्हणूनच नरेंद्र मोदींनी संयम ठेवला होता की ही आपली लढाई नाहीच आहे. ही लढाई तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, जगामध्ये सध्या 60 ठिकाणी लढाया चालल्या आहेत. 193 देश आहेत, त्याच्यापैकी 60 देशांच्या आपसात लढाया चालल्या. मग काय आपण सगळीकडे झेंडा घेऊन जायचं का? आपला काही संबंधच नाही आहे तिथे. ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाचा प्रकार झाला आहे. आपण ते करत नाही आणि ते आपण करून खड्ड्यात पडावं ही विरोधी पक्षाची इच्छा होती, म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. प्लस विरोधी पक्षांना असं वाटतं की असं म्हणून आपल्याला मुस्लिमांची मतं मिळतील, सध्या निवडणुकीचा सीझन आलेला आहे म्हणूनही त्यांनी हे केलं. पण नरेंद्र मोदींनी इतके परफेक्ट स्टँड घेतलेलं आहे की आपली जहाजंसुद्धा इराणनी सोडलेली आहेत. कारण इराणशी आपण तसं डायरेक्ट शत्रुत्व घेतलेलं नाही आणि शत्रुत्व घेऊ पण नाही. डिप्लोमॅसी यालाच म्हणतात ना, नाही तर तो ख्वाजा असे इस्रायल कॅन्सर आहे वगैरे असं बडबडला, तसं कोणीही करायचं नसतं. आपण अतिशय बॅलन्स डिप्लोमॅटिक अप्रोच केलेला आहे आणि तसाच करणं अपेक्षित होतं. विरोधी पक्ष पोरकट विधानं करतात, कारण त्यांच्याकडे पोरकटेश्वर म्हणून राहुल गांधी आहेत आणि लहान पोरकट म्हणून संजय राऊत आहेत. तर या दोघांच्या विधानांना अजिबात सिरियसली घ्यायचं नाही. आणि टीका करायची तर त्यांना काहीतरी मुद्दा पाहिजे, लोकांच्या मनात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, म्हणून त्यांनी हे पुढे चालवलं. इराण आपल्या बाजूचा कधीच नव्हता. इराण हा आपला एक व्यापारी पार्टनर आहे. तुम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरता की नाही? मग पेट्रोल पंपावाला तुमचा मित्र असतो का हो? तुम्ही आज आता भारत पेट्रोलियममध्ये भराल, उद्या तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये, परवा इंडियन ऑइलमध्ये भराल. तुम्ही पैसे देतात, तो पेट्रोल देतो. तेच रिलेशन आपलं इराणशी आहे. पण यांना वाटतं की त्यांनी आपल्याला पेट्रोल दिलं म्हणजे फुकट दिलं. कोणीही कोणालाही काही फुकट देत नसतं आंतरराष्ट्रीय राजकारणात.
आता या सगळ्यामध्ये चीन आणि रशिया यांची नेमकी भूमिका काय हा प्रश्न सुरुवातीपासून होता. यामध्ये चीनची पडद्यामागची महत्त्वाची भूमिका होती. म्हणजे चीनसाठी बोलायचं झालं तर हा फक्त भूराजकीय संघर्ष नव्हता, तर आर्थिक संधी म्हणून चीन याकडे पाहतोय. आणि आता या सगळ्या खेळामध्ये पेट्रोयुआनच्या माध्यमातून तो डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देतोय. पण हा नेमका काय प्रकार आहे? चीनचा प्रॉब्लेम असा आहे की चीनच्या प्रचंड लोकसंख्येला आत्ताचं राहणीमान टिकवण्याकरता त्यांच्याकडे सारखं मॅन्युफॅक्चरिंग होत राहिलं पाहिजे आणि ते त्यांना विकता आलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग होण्याकरता त्यांना एनर्जीची गरज असते. एनर्जीकरता गॅस आणि पेट्रोल लागतो. चीनचे 3 महत्त्वाचे सोर्सेस होते. एक म्हणजे रशिया, दुसरा व्हेनेझुएला, तिसरा इराण. व्हेनेझुएला कॅन्सल झाला, इराण कॅन्सल झाला या होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे. रशिया त्यांना कितपत तेल देईल याच्याबद्दल साशंकता आहे, कारण चीन आणि रशियाचे रिलेशन्स काही चांगली नाही आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग बंद पडायची वेळ आली आहे. ती बंद पडल्यानंतर या लोकसंख्येला खायला कुठं घालायचं? भयंकर असंतोष आहे चीनमध्ये. सध्या चीनमध्ये अत्यंत टोकाचा असंतोष गेला आहे. लोक आता सरकारला घाबरत नाही आहेत. लोक सरकारविरोधी आंदोलनं करतायत, मोर्चे काढतायत, बऱ्याच गोष्टी होत आहेत. त्यामुळे चीनला काहीही करून हे युद्धामध्ये घुसायचं आणि आपली होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करायची. आणि तेलाची किंमत ही युआनमध्ये जर दिली गेली सगळ्या जगाने, तर डॉलरचं जे सध्याचं बेस्ट करन्सी टॅग आहे ते चीनला मिळेल. परंतु ज्या ज्या लोकांनी तेलाकरता पेट्रो डॉलरला नष्ट करायचे प्रयत्न केले त्या सगळ्यांचं काय झालं? गद्दाफीनी केलं, रस्त्यावर मारला गेला. सद्दाम हुसेननी केलं, त्याला कोर्टात आणून मारून टाकला. जे जे जण म्हणतात की आम्हाला पेट्रोल डॉलरमध्ये घ्यायचं नाही, त्यांना अमेरिका यानं त्या रीत्याने बाहेर काढते. आणि चीनशी तर त्यांचं उघड शत्रुत्व आहे सध्या अमेरिकेचं. त्यामुळे चीनची भूमिका काही असली तरी चीनला अमेरिका धूप घालणार नाही. आणि गंमत म्हणजे चीन स्वतःची शस्त्रास्त्र सगळीकडे विकत असतो, ती सगळीकडे फेल जातात. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानामध्ये ती चालली नाही, आता इराणमध्ये ती चालली नाही. तर चीनला ती एक मोठी चिंता आहे की आता माझी शस्त्रास्त्र घेणार कोण? त्यामुळे तो धंदाही बंद पडायची वेळ आलेली आहे. त्यामुळे चीनची इच्छा लढाई जास्तीत जास्त चालावी, अमेरिका त्यात गुंतून राहावी. अमेरिका त्यात पुरेशी गुंतली तर चीन जाऊन तैवानचा घास घ्यायला बघणार आहे. पण तैवानच्या तिथे अमेरिकेच्या ज्या विमानवाहू नौका होत्या त्यातल्या 2 नौका त्यांनी इकडे बोलवलेल्या आहेत. त्यामुळे चीनची भूमिका थोडी आणखीन कडक झाली आहे की आम्हाला तैवानचा घास घेता येतो की काय. पण तसं काही व्हायचं नाही. अमेरिका दोन्हीकडे लक्ष ठेवून आहे. आणि चीन याच्यातनं या युद्धातनं खरं आत्ता दिसतंय तो जिंकतोय तो चीन, पण युद्ध एकदा संपलं की हारलेला सुद्धा चीनच दिसेल. इराण तर परत आपल्या पायावर उभा राहील, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. चीनचं काय होणार हा प्रश्न आहे, कारण त्यांच्याकडे तेलच नाही आहे सध्या. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतो, तशा पद्धतीने हे सगळं आहे. आता इस्लामाबादमध्ये वाटाघाटी होणार आहेत, त्याचं सुद्धा सध्या रोज बातम्या येत आहेत. म्हणजे इराणमधनं 70 ते 80 सदस्य तिकडे गेले. पण आता बातमी समोर आली की ते समोरासमोर काही चर्चा करणार नाही, तर पाकिस्तान एकमेकांचे निरोप त्यांना देणार आहे. पण या सगळ्या चर्चेचं फलित नेमकं काय असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर समोरासमोर चर्चा करणारच नव्हता तर तुम्ही झूमवरतीच चर्चा करायची. हे 70 लोकांचं डेलिगेशन आणायचं, अमेरिकेने आपलं डेलिगेशन आणायचं. आता तर बातम्या अशा आहेत की JD व्हॅन्स, अमेरिकेचा उपराष्ट्रपती, पाकिस्तानमध्ये पोचला की त्याचा काटा काढायचा इराणचा प्लॅन होता. अशा बातम्या सगळीकडे पसरत आहेत. म्हणून इस्लामाबादवरती सुद्धा नाकेबंदी केलेली आहे. कारण तसं काही झालं तर अमेरिका पाकिस्तानच्या चिंधड्यात उडवेल, म्हणजे तर तसं ते होऊ देणार नाहीत. मग असं जर तुम्हाला करायचं होतं तर आपापल्या घरी बसून वाटाघाटी करायच्या ना. नाहीतरी तुम्ही म्हणजे इतकं खुलेपण आहे की ते पाकिस्तानला मध्ये घेतात. आत्ता इराणी डेलिगेशन पाकिस्तानला भेटलंय, पाकिस्तानला म्हणजे शहबाज शरीफला भेटलंय. ज्या माणसाला ट्विटर वापरता येत नाही त्याला तुम्ही हे काम सांगताय, त्या माणसाला काहीही येत नाही खरं म्हणजे. एक कटोरा घेऊन भीक मागण्याशिवाय त्याने आतापर्यंत ती पण भीक त्याला मिळालेली नाही आहे, परंतु त्याला त्यांनी घेतलेलं आहे. आणि असं करताना पाकिस्तानची जितकी नाचक्की व्हायची तितकी नाचक्की होती आहे. पण असा मूर्ख तुम्ही जर नोकर नेमला तर तुमचं यश तुम्हाला कसं मिळेल? ते मिळण्याची काही शक्यता दिसत नाही आहे. रशियाची याच्यामध्ये सर्वात चांगली हे झालेली आहे, कारण रशियाचा मेन प्रॉब्लेम होता युक्रेन साईडला. आणि दुसरा म्हणजे त्याचं तेल कोणाला घेता येत नव्हतं, कारण अमेरिकेचे निर्बंध होते. अमेरिकेने ते निर्बंध उठवलेत, कारण जागतिक तेल बाजारात जर तेल महाग झालं तर अमेरिकन नागरिकांनाही महाग पडतं. तर त्यामुळे रशिया तिकडनं सुटलेला आहे. आणि तो इतका सुटलेला आहे की त्यांनी सगळं तेल भारताला द्यायचं कबूल केलं, कारण रशियाला अजून तेवढं रिफाईन करता येत नाही. भारतामध्ये प्रचंड रिफायनरी आहे, थँक्स टू आपला नायरावाची रिफायनरी जी आता रोझेनेफ्टने विकत घेतली, आणि अर्थात अंबानींची जवाहरनगरची रिफायनरी. तर त्यामुळे भारताने हे तेल रिफाईन करायचं, जगाला विकायचं, त्यातनं भारताने पैसे कमवायचे. आणि होर्मुझचं तेल नाही आलं तर न येऊ दे, आपण हे तेल विकू, हे रशियाचा फायदा आहे. रशियाचा फायदा दुसरा फार झाला आहे, ते लोकांच्या लक्षात येत नाही की अमेरिकेने नाटोवरनं आपलं लक्ष काढून घेतलं आहे. कारण नाटो देशांनी अमेरिकेची
विनंती मानली नाही इथे मदत करायची. त्याला भयंकर राग आलेला आहे. त्यामुळे तो म्हणला मी पण नॅटोला मदत करणार नाही. ते रशियाला फार आवडलंय. आत्ताच्या घडीला ब्रिटनच्या समुद्रात 4-5 रशियन पाणबुड्या संचार करतात अशी बातमी आहे. यापूर्वी त्यांनी असं कधीच केलं नव्हतं, कारण तिथे प्रचंड नॅटोचं संरक्षण दल होतं. पण तिथे कियर स्टार्मर घाबरलाय आणि आता नाटोचा जे सेक्रेटरी जनरल आहे मार्क रुटो, तो जाऊन ट्रम्पच्या पाया पडलेला आहे की आमची तेव्हा चूक झाली, पण आम्ही आता तुमच्या मदतीला यायला तयार आहोत. त्यामुळे रशियाचा सुद्धा प्रॉब्लेम असा आपल्याला सॉल्व्ह करता येईल, अमेरिकेला सॉल्व्ह करता येईल, आपल्याला नव्हे. म्हणजे या एका युद्धामागे प्रत्येक देशाचे कसे कसे संबंध किंवा लागेबंध होते हे आता तुमच्याशी चर्चा केल्यानंतर जाणवलं. आणि दिवस रात्र युद्धाच्या बातम्या आम्ही ऐकतोय, आपण सगळेच ऐकतोय, पण नेमकं कारण काय असतं किंवा आपल्यासाठी त्याचा काय फायदा आहे हे त्या बातम्यांमधनं कळत नाही. पण आज या चर्चेच्या निमित्ताने हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाली. आणि तुमची युद्धविषयक मालिका तर चालू राहणारच आहे, पण ही चर्चा सुद्धा खूप महत्वाची होती. आणि मलाही खूप छान वाटलं ही चर्चा करून. थँक्यू. फार चांगले प्रश्न होते. एकच मी सांगेन की काहीही चर्चा काहीही फलित असलं तरी भारत, मी स्वतः किंवा आपण सगळे शांती व्हावी याच पक्षाचे आहोत. शांती झाली तर समृद्धी येते. भारतात तर ती नक्कीच येते, ती अदरवाईज सुद्धा येणार आहे, पण शांती झाली तर आपल्याला समृद्धी येईल. त्यामुळे कोणीही आलं बसलं शांती वार्ता केल्या, झाली शांती तर बरं. अशी एक म्हण आहे ना, कुठल्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे. कोंबडा महत्वाचा नाही, सूर्य महत्वाचा आहे. खरं आहे. त्यामुळे शांतता राहणं आणि हे सगळं स्थिर होणं हे खूप गरजेचं आहे, कारण हे संपूर्ण जगासाठी गरजेचं आहे. कारण कोणतंही युद्ध म्हटलं की ते कोणत्याही देशासाठी चांगलं नसतं. आणि खरंच मी आज तुमचे मनापासून आभार मानते की इतकं वेळात वेळ काढून तुम्ही ही चर्चेसाठी आलात आणि इतके छान आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. त्याबद्दल खरंच मनापासून मी धन्यवाद. सुद्धा तुमचा आणि डिजिटल विवेकचा खूप आभार मानतो, कारण तुमच्यामुळे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पसरवण्याला मला सुद्धा मदत मिळाली. आपण असेच उपक्रम पुन्हा करत जाऊ. नक्की. धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणजे या युद्धाबद्दल बोलायचं झालं तर अगदी चहाच्या टपरीपासून मोठमोठ्या ऑफिसेसपर्यंत त्याची चर्चा चालू होती, कारण त्याची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोचली होती. इंधनाचे दर असतील, तेलाचे दर वाढले होते, पण आता सगळं शांत होतंय आणि ते शांत व्हावं हीच इच्छा आहे. पण यातले जे काही बारकावे असतील ते नेने सरांची आपली जी मालिका आहे त्यातून आपण जाणून घेणारच आहोत. पण ही चर्चा सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समधनं आमच्यापर्यंत नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.